तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आजच आम्हाला थर्ड इयरचे फायनली आयडेंटी कार्ड भेटलेले आहेत. तर थोड्याच दिवसांपूर्वी आमचा थर्ड इयरमधला पासआउट झालेला एक सिनियर आला होता. तर तो आम्हाला सांगत होता की थर्ड इयर झाल्यानंतरची डिग्रीची लाईफ कशी आणि डिप्लोमाची लाईफ कशी. तर तो सांगत होता तुम्ही आता ही लाईफ जगून घ्या, कारण की डिप्लोमा झाल्यानंतर सगळे हालच हाल आहेत पुढे. पण आता आमचे तर काही डिप्लोमामध्ये पण काही कमी हाल नाही, कारण की आम्हाला एकामागे एक मध्येच प्रेझेंटेशन करायला लावतात, मध्येच आम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी काय घेऊन जातात, मध्येच पेपर ठेवतात, मध्येच सबमिशन करायला लावतात. माझं तर पूर्ण डोकं हँग झालं, कारण की इतक्या दिवसापासून नुसतं आम्ही तन करतोय, मध्ये सबमिशनला पळतोय, मध्येच प्रेझेंटेशन करतोय, मध्येच 2 दिवसांनी आमचे पेपर होते आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सबमिशन करीत होतो. आता विचार करा तुम्ही, आमचे पेपर कसे झाले असेल ना, आम्ही कसा अभ्यास केला असेल ना. आम्ही सबमिशन तर केलं आणि पण 2 दिवसानंतर आमचे पेपर होता, आम्हाला त्याचं टेन्शन होतं. आणि हे काय असं नसतं की आपण लिहून वगैरे आणलं लगेच सर आपल्याला चेक वगैरे करून येणार. आम्हाला भल्या मोठ्या लाईनीत उभा थांबावं लागतं. मला तर जाता 5:30 वाजले होते. आता विचार करा आम्हाला किती वेळ लाईनीत थांबावं लागलं होतं त्या दिवशी. त्याच्यानंतर आमचे पेपर वगैरे झाले, पण पेपर झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला दुसऱ्या सब्जेक्टचं सबमिशन करायचं होतं. त्याच्यामुळं सगळेजण नुसतं गडबडीतच होते, कारण की हॉस्टेलर्सला जायचं होतं दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी घरी, पण सबमिशन काही सुचून देत नव्हतं. या सेमिस्टरमध्ये आमचं सबमिशन आणि सेमिस्टर हे दोन्ही पण सोबतच सुरू झालं होतं. आम्ही नुसतं पेपर देत होतो, नाही तर प्रेझेंटेशन तरी करत होतो, नाही तर सबमिशन तरी करत होतो. याच्यामध्येच आमचे हाल होऊन गेले. आमचे तरी एक दिवस आधी पेपर झाले होते, पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयर वाल्यांचे तर पेपरच चालू होते. चला आता बाकीचं सोडा, सगळ्यांना हॅपी दिवाळी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.